मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आत्ताची ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। पोस्ट ऑफिस जीडीएस म्हणजे पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक या पदाकरता अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। तसेच त्या परीक्षेचा आत्ताच निकाल जाहीर झालेला आहे। कित्येक विद्यार्थ्यांची उत्सुकता या निकाल जाणून घेण्याकरता असेल। हा निकाल आपण कसा पाहायचा आहे, कुठे आपली मेरिट लिस्ट पाहायची आहे, त्याचप्रमाणे त्या निकालाची कट ऑफ लिस्ट काय असेल, त्याचप्रमाणे कोणत्या वेबसाईटला हा पाहता येईल, कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे, या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल माहिती पाहणार आहोत। पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राइब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राइब करा। वेळ न दवडता आपण लगेच जाऊया कोणत्या वेबसाईटद्वारे आपल्याला ही जाहिरात पाहता येईल। तर आपल्याला इंटरनेटमध्ये आपल्याला जे टाइप करायचं आहे ते टाइप करताना सरळ तुम्ही टाइप करू शकता जीडीएस क्रोम मध्ये जीडीएस रिझल्ट 2025 या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक येईल जी इंडिया पोस्ट जीडीएस online.gov.in ही जी तुम्हाला पोस्ट दिसत आहे या पोस्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट जी पेज लिंक ओपन होईल त्याच्यामध्ये सुरुवातीलाच वरच्या हेडर बार मध्ये इथं तुम्हाला न्यू म्हणून एक नोटिफिकेशन आहे। जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2025 लिस्ट 1 ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट इज पब्लिश्ड। याच्या खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये काही स्टेटची नावं आहेत की ज्या स्टेटसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड लाईक ॲज अप टू द वेस्ट बंगाल। एकूण 23 राज्यांकरता ही जाहिरात होती। त्या 23 राज्यांची नावं इथे दिलेली आहेत। त्या राज्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची लिस्ट मिळेल। फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र आपण पकडूया, तर महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर ही जी नवीन पेज ओपन होते त्या नवीन पेज मध्ये झाल्यानंतर तुम्हाला अहमदनगर, गोवा, नवी मुंबई हे जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील त्या जिल्ह्यांकरता तुम्हाला कोणताही एक जिल्हा घेऊया। जसं आपण एखादा जिल्हा सांगली जिल्हा घेतला, या सांगली जिल्ह्यावरती आपल्याला क्लिक होतंय का, नाहीये। आता आपल्याला काय करायचंय, या इथं गेल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन सिलेक्ट करायचे कोणती। आता आपण सांगली एखादी आपण हे सिलेक्ट करू। आपल्या याच्यामध्ये सांगली आलेलं आहे। तसंच तुम्हाला जो जिल्हा हवा आहे तो तुम्ही पोस्ट करता पब्लिश करू शकता। इथं बघा सांगली डिव्हिजनला तुम्हाला ज्या काही पोस्ट आहेत, मराठी पोस्ट आहेत, पिनकोड आहे, त्या पोस्टची तुम्हाला पूर्णपणे लिस्ट तुम्हाला दिसत आहे। आपल्याला इथं नाही जायचं। ओके, याच्यावरती क्लिक केल्यानंतर कोणतंही ओपन होत नाही। मग आता काय करायचं, आपल्याला शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट याच्याच लेफ्ट साइडला जो तुम्हाला एक कॉलम दिसतोय रजिस्ट्रेशन, अप्लाय, नवीन जीडीएस एंगेजमेंट, त्यानंतर शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट, या शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मग महाराष्ट्रावरती गेल्यानंतर लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड पॉपअप तुम्हाला ओपन होईल। हे ओपन केल्यानंतर हे बघा तुम्हाला इथं तुम्हाला अहमदनगर डिव्हिजन ऑफिस आहे, पोस्ट नेम आहे, पोस्ट कम्युनिटी, याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे these shortlisted candidates should get their documents verified to divisional head mentioned against name on or before 7/4/2025। आता याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन, इतर रजिस्ट्रेशन नंबर तुमचा दिलेला आहे। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला चेक करायचा आहे। हे बघा हे डिव्हिजन वाईज दिलेला आहे। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे, तो तुम्हाला चेक करायचा आहे आणि असणारे तुमचे पर्सेंटेज। एकूण 40 पेजेस आहेत तुम्हाला इथं। एकूण 40 पेजेस मध्ये तुमच्या रिजन वाईज तुम्हाला हे मिळून जाईल। हे बघा आता खाली गेल्यानंतर तुम्हाला भरपूर तुम्हाला रिजन्स मिळतात, त्या रिजन्स मध्ये तुम्ही ते सिलेक्ट करा। आता हे काय झालं, सोलापूर झालं, ठाणे झालं, वर्धा झालं याच्यामध्ये। आणि एंड पेजला तुम्हाला SMS email will be sent to the registered mobile number on ऍड्रेस, त्याच्यावरती पण तुम्हाला एखादा SMS येऊन जाईल। ओके, म्हणजे ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर, आता ही पीडीएफ सुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण टाकणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही ते करू शकता।
त्यांच्याकरता काही नोटीस आहे. द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शुड रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन लिस्ट 1 साठी अलॉंग विथ ओरिजिनल अँड 2 सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट. म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते तुम्हाला कुठं व्हेरीफाय करायचंय, डिव्हिजनल हेड मेन्शन अगेन्स्ट देअर नेम. तुम्हाला इथं तुमच्या नावाच्या पुढं म्हणजे तुमचं डिव्हिजनल हेड तुम्हाला इथे दिलेलं आहे, त्या डिव्हिजन हेडला तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचंय 7/4/2025च्या आतमध्ये. ओके, ही लिस्ट सुद्धा आपण आता तिथे टाकतोय, तिथून सुद्धा तुम्ही ती डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करा, आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे पुन्हा एकदा ही वेबसाईट लक्षात ठेवा, indiapostgdsonline.cept.gov.in याच्या होम पेज वर गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला जी काही टॅब दिसते त्या लेफ्ट साइडला गेल्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन प्रिंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला इथे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला जाऊन पॉपअप तुम्हाला ओपन होईल. इथे प्लस साइन आहे, महाराष्ट्र वरती जायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्लस साइन आहे, त्या प्लस साइन वरती गेल्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची पीडीएफ मिळेल. ओके, काही अडचण आली तर आम्हाला नक्की कॉमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्की या संदर्भामध्ये जी काही माहिती असेल तो देण्याचा नक्की प्रयत्न करू. आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.